नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये युगंधर आता किचनमध्ये पाणी वगैरे पितो आणि तेवढ्यात आता विद्याधर तेथे लपलेला असतो आणि त्याच्या मोबाईलची रिंग वाजते आणि तेव्हा तो घाईने लगेच रिंग बंद करतो. तर युगंधर विचार करतो की इतक्या रात्री येथे कोणाची रिंग वाजत असेल, नक्की कोणाचा तरी मोबाईल येथे असेल. म्हणून युगंधर आता समोर बघायला येतो की नक्की कोणाचा फोन कुठे राहिलेला आहे, किचनमध्ये कोणाचा फोन राहिलेला आहे का, म्हणून तो इकडे तिकडे शोधत असतो. आणि तेवढ्यात विद्याधर आता किचनच्या ह्या साईडला होतो, कारण युगंधर समोर आलेला असतो आणि युगंधरच्या समोर आपण येऊ नये आणि त्याने आपल्याला बघू नये यासाठी मात्र तो लपून बसलेला असतो. त्यावरती आता लगेच युगंधर म्हणतो की स्वयंपाकघरामध्ये कोणाचा फोन वाजत असेल, बहुतेक हॉलमध्ये असेल आणि तो पाण्याची बॉटल घेऊन हॉलमध्ये निघून जातो. तेव्हा आता विद्याधर लगेच आता लपून बसलेला असतो आणि तो परत आता तेथे किचनच्या मागे येतो. तेव्हा आता विद्याधरला खूपच आनंद होतो, कारण त्याला असं वाटतं की युगंधर गेला म्हणून तो स्वतःशी हसतो आणि म्हणतो की माझ्या राशीत इतकी पॉवरफुल शक्ती आहे, संकट सुद्धा आता स्वतःहून आता निघून जातं समोरून. खूप जोरजोराने हसायला सुरुवात करतो आणि कसं गंडवलं मी युगंधरला म्हणून त्याला हसू येत असतं. माझ्या या जो काही आत्ता केलेला कारस्थान आहे त्यातील फक्त एक पुरावा बाकी होता, तो म्हणजे अंगठी, आणि तो मी आता उचलला. त्यामुळे कुकरच्या ब्लास्ट मागे माझा हात होता. हे 7 जन्म काय, अख्ख्या उभ्या आयुष्यात सुद्धा त्याला नाही जमणार. 7 जन्म तो हे शोधू शकत नाही. म्हणून आता विद्याधर खूप जोरजोराने हसतोय. त्यामुळे अरे युगंधर, तू फक्त बघत राहा. तुझ्या आयुष्यातील जी सुंदर गोष्ट आहे ना, ती कधीही तुला नाही मिळणार आणि ती गोष्ट मी तुला कधी मिळूनच देणार नाही. आणि ती गोष्ट म्हणजे कोण असेल तर आनंदी. किती काही झालं तरी आनंदी फक्त आणि फक्त माझीच म्हणजे विद्याधरचीच होईल. म्हणून तो स्वतःला खूप बढाई मारत हसत असतो. त्याला स्वतःचा खूप आता गर्व असतो. आणि त्यानंतर आता सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर आता युगंधर सुद्धा हातामध्ये अगरबत्ती आणि पृथ्वी सुद्धा हातामध्ये अगरबत्ती घेऊन एकाच समिताच्या फोटोला बरोबर एकमेकांच्या समोर लावायला येतात. दोघं आता एकाच ठिकाणी येतात, एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा युगंधर म्हणतो की आपला मार्ग जरी एकच असलात परंतु आपली मन मात्र आता दुभंगलेली आहेत आणि हेच मात्र निंबाळकरांच्या बाबतीत खूप मोठं दुर्भाग्य आहे. त्यामुळे तूच आता अगरबत्ती लाव, कारण समिताचा जास्त लळा आणि जीव तुझ्यावर होता. तेव्हा मात्र आता लगेच पृथ्वी हा युगंधरकडे बघत असतो आणि त्याला आता वटपौर्णिमेची जी पूजा युगंधरने आनंदीसाठी केलेली आहे ते सर्व क्षण आठवतात. आणि आता युगंधर त्याला म्हणलेला असतो, हे वटपौर्णिमेचं जे व्रत आहे ते मी आनंदीसाठी केलेलं आहे, त्यामुळे तू सुद्धा यापुढे आता तुझ्या मर्यादित राहा. आणि शिल्पा आता जे काही म्हटलेली आहे पृथ्वीला, अरे ज्या माणसाला तू अगदी उलट्या काळजाचा म्हणत होता त्याचं काळीज किती मोठं आहे हे आज तू दाखवून दिलंस. त्यामुळे आता तरी तू त्यांचा राग विसरून जा. आता असं बोलत असताना त्याला सर्व आठवते आणि तो युगंधरकडे बघत असतो. तेव्हा युगंधर तेथून जायला निघतो. पृथ्वी त्यांना थांबा असं म्हणतो. आज चक्क तो म्हणतो की तुम्हीच पूजा करा, तुम्हीच अगरबत्ती लावा. आणि आपल्या आईच्या फोटोकडे बघतो आणि आता युगंधरकडे सुद्धा तो बघतो. त्याच्या डोळ्यामध्ये एक आता वेगळीच प्रेमाची भावना असते. तेव्हा तो तेथून जायला निघतो. काहीतरी असं वेगळं फील त्याला होत असतं. आणि तेवढ्यात युगंधर त्याला म्हणतो की पृथ्वी म्हणतो की आईला तुम्हीच ओवाळा, मला ऑफिसचे काही कॉल्स करायचे आहेत. आणि त्याच वेळेस मात्र आता युगंधरला आनंद होतो, कारण आज पृथ्वीने म्हणजे माघार घेतलेली असते. आणि तेवढ्यात विद्याधर मात्र आता हे सर्व पाहत असतो. त्याला तर हे सर्व बघून खूपच जळफळाट होतो, कारण बापलेकामध्ये आता जवळीक निर्माण होते की काय याची भीती त्याला वाटत असते. तेव्हा युगंधर समिताच्या फोटोकडे बघतोय. समिताच्या फोटोकडे बघत तो आता अगरबत्ती आणि तेथील दिवा तो लावतो. त्यानंतर आता इकडे विद्याधरचा खूपच जळफळाट होतो. त्याला असं वाटतं की काय करावं, हे दोघांमध्ये पुन्हा आता एकोपा निर्माण होतो की काय याची भीती त्याला वाटते आणि खूप टेन्शन त्याला आलेलं असतं. तेव्हा तो परत आपल्या रूममध्ये येतो आणि खूप राग व्यक्त करत असतो की असं घडलंच कसं, एका रात्रीमध्ये हा पृथ्वी बदलूच कसा शकतो, हा तर माझा मूर्खपणा नडला. मी त्या पृथ्वीला आणि मितालीला फोन करून इकडे बोलावलं. मला तर असं वाटलं होतं की रोज मात्र घरामध्ये भांडणं होतील, रोज घरामध्ये नवीन धमाका होईल. ही बाप लेक आहे तर ते एकमेकांची गळे आवळतील. या दोघांमध्ये अशी जद्दारी निर्माण होईल की 7 जन्म काय कधीच ते एकत्र नाही येऊ शकत, असं तर मला वाटलं होतं. पण हे तर सगळं काही उलटच होतं आणि हे सगळं डावच माझा उलटला. म्हणून मात्र विद्याधरला खूप टेन्शन येत असतं आणि राग सुद्धा खूपच येतोय. जो काही कुकरचा ब्लास्ट केला तो सुद्धा फुसका बार ठरला. उलट मात्र तो जो काही बॉम्ब मी करवला आणि त्यामुळे मात्र हे बाप लेक एकत्र येताना मला दिसत आहे. तो पृथ्वी मात्र आज युगंधरला मान द्यायला त्याने सुरुवात केलेली आहे. आता काय करायचं.
नाही, किती काही झालं तरी शेवटी त्या दोघांना एकत्र यायला नकोय, त्यामुळे आता काहीही करावे लागले तरी सुद्धा चालेल, परंतु त्या बापलेकामध्ये मी अशी काही भिंत उभी करेल, ती भिंत मात्र ह्या दोघांना सुद्धा ओलांडता नाही येणार असं ह्या विद्याधरने ठरवलेलं असतं. त्यानंतर मात्र इकडे सुनीता ते काही घडलेलं आहे ते सगळं सांगते, तेव्हा आनंदीला फारच आनंद होतो. आनंदी म्हणते की बरं झालं देव करो आणि असंच हो, मालक साहेबांच्या मनाला किती छान वाटलं असेल. आता आरती ही आनंदीची पट्टी वगैरे बदलत असते आणि सुनीताताई हे सर्व सांगून आनंदी हे सर्व म्हणत आहे. आनंदीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. आनंदी म्हणते की देव करो आणि ह्या दोघांमधील नातं आहे ते पटकन सुरळीत हो. आणि आता मात्र आनंदी ही आरतीला म्हणते की आरती ताई, अगं पृथ्वी खरंच खूप चांगला मुलगा आहे, त्याच्या मनामध्ये थोडासा राग आहे, परंतु तो मनाने खरंच खूप चांगला मुलगा आहे, समजूतदार आणि अगदी प्रेमळ आहे. आरती हे सर्व ऐकते आणि जोरजोराने ठसका लागण्याचं नाटक करते, कारण तिला माहिती असतं की पृथ्वी कसं आहे. आरती आता हसत सुद्धा असते आणि ठसका लागण्यासारखं सुद्धा करते. आनंदी विचारते की आरती ताई, अगं तुला काय होतं, तू का असं करते. आणि आता घाईने ती सुनीताताईंना पाणी आणायला सांगते. आरतीला आपल्या शेजारी बसवते आणि विचारते की काय झालं आरती ताई, काय होतं तुला. आरती म्हणते की काही नाही, मला ठसका लागला. आणि म्हणते की आनंदी, अगं तुझे कितकी गैरसमज आहे आणि तुला खरंच असं वाटतं की तो पृथ्वी चांगला मुलगा आहे. अगं काही कसं वाटतं तुला, अगं एक नंबरचा मूर्ख मुलगा आहे. तेव्हा आनंदी म्हणते की आरती ताई, अगं काही पण कसं बोलतेस, दीपक तो माझा मुलगा आहे, त्यामुळे तू त्याच्याविषयी एकही वाईट शब्द नाही बोलायचा. तेव्हा आता आरती म्हणते की हो ना, हे तर मी विसरलेच होते, कारण तो तुझा लाडका मुलगा आहे. तेव्हा आनंदी म्हणते की हो आहेच, पण हे बघ आरती ताई, पृथ्वी खरंच खूप चांगला मुलगा आहे. आई विना पोर ते बिचार त्याने लहानपणापासून खूप सहन केलेला आहे, एकटा पडलेला आहे तो, आणि त्याच्यासाठी खरंच मला फार वाईट वाटतं. त्यावरती आता आरती म्हणते की हे मात्र बरं आहे, आई तर आपल्याला सुद्धा नव्हती, मग सगळी सहानुभूती त्याला का असेल बरं. त्यावरती आनंदी म्हणते की अगं हे बघ आरती ताई, आपल्या पाठीमागे आबा हे खंबीरपणे आपल्या मागे उभे होते. आता आरती म्हणते की हो ठीक आहे, नको पुढचं बोलू, तुम्हाला तुझ्या लाडक्या मुलाचं कौतुक सांगू नकोस, मला सगळं काही कळालेलं आहे. तेव्हा आनंदी विचारते की तुला काय समजलेलं आहे. आरती म्हणते की हेच की लग्नानंतर आनंदी तू खूप बदललेली आहे, सासरचं घर आणि ही इकडची मुलं हेच तुझं सगळं काही होऊन बसलेलं आहे, आमची तर तुला काही काळजीच नाही. तेव्हा आनंदी म्हणते की नाही ग आरती ताई, अगं असं खरंच काही नाही, खरंच सॉरी, मला माफ कर, माझ्या बोलण्यामुळे जर तुला वाईट वाटलं असेल, आय एम सॉरी खरंच, परंतु माझं तसं काही इंटेन्शन नव्हतं. तेव्हा आता आरतीला हसू येतं. ती म्हणते की ठीक आहे आनंदी, तू तर चक्क माझी माफी मागितली. अगं हे बघ, मी तुझी मस्करी करत होते, तू इतकं का मनाला लावून घेतेस. आणि मला माहिती नाही का आनंदी, तू मनाने किती साफ आहेस ग, जगातील सगळ्या लोकांबद्दल तुझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त प्रेमच आहे, आणि तू मात्र त्या पृथ्वीला मुलगा मानतेस, त्यामुळे तुला त्यामधील सगळं काही चांगलं दिसतं, प्रविष्ट कुठला. तेव्हा आनंदी म्हणते की बास आरतीताई, बास कर, आता खूप काही बोललीस, पण ते सगळं काही आता सोडून दे, शांत राहा. मला एक गोष्ट सांग बरं, आबा कसे आहेत, घरी सगळं कसं आहे, सगळं नीट आहे ना. तेव्हा आता आरतीताई म्हणते की हो, आबा तर मजेत आहे, आणि तुझ्यासाठी कसला तरी आयुर्वेदिक लेप बनवतात. ते असं म्हणाले की तो लेप वगैरे लावून माझी आनंदी पटपट बरी होईल, आणि संध्याकाळी तो लेप मी घेऊन येते, आता निघते. म्हणून आरती निघते. तोच लगेच आनंदी म्हणते की आरती ताई, तिला घट्ट मिठी मारते आणि बाय करते. तेव्हा आरती म्हणते की हो बाय, येते मी लवकर, फक्त काळजी घे. आणि आता मात्र आरती तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे पृथ्वी हा मितालीला आपल्या रूम मध्ये त्याची जे काही बिझनेस बद्दल आयडिया आहे तो सांगत असतो आणि विचारतो की काय झालं मिताली, कशी वाटली तुला माझी बिझनेस बद्दलची आयडिया. तेव्हा आता मिताली म्हणते की खूपच छान. तेव्हा पृथ्वी तिला विचारतो की तुला खरंच असं वाटतं की आपला बिझनेस ग्रो होईल म्हणून. तेव्हा आता मिताली म्हणते की हो 100%, परंतु मी तुला एक गोष्ट सांगते, बाबा मात्र तुझं हे टॅलेंट बघून नक्कीच खूपच खुश होतील. आता पृथ्वी म्हणतो की असं झालं असतं तर किती बरं झालं असतं, परंतु मला तर असं वाटतं की आयुष्यभर हे माझं स्वप्नच राहणार आहे. त्यावरती आता मिताली म्हणते की तू असं का बोलतोस रे दादा. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की कारण त्यांना माझ्या टॅलेंटची किंमतच नाही. आपलं काही असो, माझा बिझनेस मोठं करण्यासाठी मात्र मी सगळं काही माझा 100% पॉवर वापरणार, जे काही असेल ते, आणि माझा बिझनेस ग्रो करून दाखवणार. तेवढ्यात मात्र मिताली ही त्याच्या जवळ येते, त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते मी सुद्धा तुझ्या सोबतच असेल. तेवढ्यात हा विद्याधर तेथे येतो आणि म्हणतो की काय काय चाललं पुतण्या आणि पुतणीचं. आणि आता म्हणतो की अरे पृथ्वी, तुझ्या आवडीची मात्र मी मस्त ही भेळ घेऊन आलो, आणि खा थोडीशी, बरं वाटेल, तुझ्या आवडीची आहे, आणि ह्या सगळं पोरीला सुद्धा दे. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की हो काका नक्कीच, आणि ठेव तिकडे. तेवढ्यात
तेवढ्याच मात्र तो टेबलवर भेळ ठेवणार तर लॅपटॉपमध्ये काहीतरी बघतो आणि विचारतो की काहीतरी मोठं काम सुरू आहे वाटतं, आणि मी जर बघितलं तर काही प्रॉब्लेम नाही ना. आणि परत म्हणतो की नाही म्हटलं तर इतकं चाललं तरी काय आहे. तेव्हा आता पृथ्वी लगेच सांगून जातो. पृथ्वी म्हणतो की काही नाही रे काका, एक असा बिझनेस आयडिया होती. आपल्या इकडे फक्त लोक काय करतात, वर्षानुवर्षे कापड बनवण्याचं काम करतात. आता आजकालचा जमाना कसा आहे तर तो खूपच बदललेला आहे. आजकालची लोक कसं आहेत, कापड घेण्याऐवजी डायरेक्ट रेडीमेड कपडे घेतात. बाजारात मात्र रेडीमेड कपड्यांसाठी एक वेगळा डिमांड आहे. तेव्हा आता विद्याधर म्हणतो की बरं मग ठीक आहे, पण पुढे काय. तर मिताली म्हणते की मी तुला दाखवते. आणि त्यानंतर मात्र आता मिताली कॅम्प्युटरमध्ये सगळं काही आपल्या बिझनेस बद्दल माहिती विद्याधरला देते. त्यानंतर आता पृथ्वी म्हणतो की हे बघ काका, अरे आजकालच्या जे काही कॉलेजच्या मुली आहेत आणि ज्या काही वुमन आहेत, हाऊस वाईफ, त्यांना सुद्धा साडी नेसायची खूप आवड असते, परंतु सवय नसल्यामुळे किंवा जमत नसल्यामुळे त्यांना ते जमत नसतं. अशा मुलींसाठी आपण 1 मिनिट रेडीमेड साडी, रेडी टू वेअर साडी असा जर ब्रँड आपण तयार केला तर त्याला प्रचंड मागणी येऊ शकते. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्या फॅक्टरीमध्ये असं युनिक ओपन केलं पाहिजे. एवढ्यात आता हा विद्याधर हे सर्व ऐकतो आणि म्हणतो की अरे वा पृथ्वी, काय आयडिया आहे. म्हणजे कसं की एका मिनिटात बाई साडी नेसणार. म्हणून आता विद्याधर खूपच हसतो. ही तर खूपच भारी आयडिया आहे, फक्त ऐकूनच मला आता इतकं भारी वाटतंय आणि मी तुला सांगतो की हे सगळं तू करून टाक. अरे मला तुझी ही आयडिया फारच आवडली. लोकांना सुद्धा ही आयडिया फारच आवडेल आणि खास करून बायकांना तर फारच आवडेल. म्हणून आता विद्याधर खूप खुश आहे असं दाखवतो. हेच पृथ्वी म्हणतो की यामध्ये मितालीचा सुद्धा खूप अगदी हातभार आहे, तिचा सुद्धा खूप पाठिंबा आहे. हे ऐकून विद्याधर म्हणतो की हो का मिताली, तू तर फारच काकासारखी हुशार झालीस. आता विद्याधर म्हणतो की वाट कशाची बघतात, मग सुरू करा. पृथ्वी म्हणतो की इतकं सोपं आहे ते. पृथ्वी आता परत म्हणतो की हे बघ काका, इतकं सोपं नाही ते, कारण एक आता युनिट उभं करायचं म्हटल्यानंतर खूप काही भांडवल लागेल. तेव्हा आता विद्याधर म्हणतो की अरे कसला पैसा आणि कसलं भांडवल लागतं तुला, आपली घरची फॅक्टरी असल्यामुळे सगळं काही व्यवस्थित होईल, त्यामुळे तुमचं युनिट आहे ते तिकडे सुरू करा. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणतो की नाही काका, त्यासाठी मला मालक साहेबांची परवानगी घ्यावी लागेल आणि त्यामुळे मात्र या विषयावर मला त्यांच्याशी बोलायचंच नाही, आणि त्यापेक्षा मी मात्र पर्सनल लोन घेतो आणि स्वतःचं काय आहे ते स्वतः सुरू करतो. पृथ्वी जेव्हा असं म्हणतो तर विद्याधर आता त्याचे आणखीनच कान भरतो आणि म्हणतो की पृथ्वी, अरे तू वेडा आहेस का, अरे तू लोन काढतोस, तुला कळतं का, तू युगंधर निंबाळकरांचा मुलगा आहेस. जे पृथ्वी युगंधर निंबाळकर, आणि तुला सुद्धा कोणाची परवानगी घेण्यासाठी काय गरज आहे, कशाला कोणाची परवानगी घेतो. फॅक्टरी तुझ्या वडिलांची आहे, म्हणजे पर्यायाने ती तुझी आहे, त्यामुळे तुझा या फॅक्टरीवर सक्का आणि अख्खा अधिकार आहे, लक्षात घे. त्यामुळे तू बिनधास्त जाऊ शकतो, तुला कुणाची परवानगी घेण्याची काही गरज नाही, कुणासमोर हात पसरवण्याची सुद्धा गरज नाही. त्यावरती पृथ्वी म्हणतो की नाही पण काका, हे मी कसं करू शकतो. त्यावरती मात्र आता लगेच विद्याधर म्हणतो की जरा विचार कर. अरे हे बघ पृथ्वी, हे बघ तू जर हे सर्व केलं ना तर घरातील सगळे शॉक होतील. ज्या गोष्टीचा युगंधरने स्वतः स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल, ती गोष्ट जर तू स्वतः आता कंपनीमध्ये आणली, अरे तुझा रुबाब किती वाढेल. स्वतः युगंधर निंबाळकर तुझी पाठ थोपटतील, किती रुबाब वाढेल तुझा. म्हणून तो आता पृथ्वीला बरोबर भरी घालत असतो. मितालीला मात्र ह्या विद्याधरचं म्हणणं पडतं. ती लगेच म्हणते की हो दादा, काका एकदम बरोबर बोलतोय, आयडिया आहे तर ती खरंच खूप छान आयडिया आहे. तेव्हा आता पृथ्वीला मान्य नसतं. पृथ्वी म्हणतो की काका, खरंच तुला असं वाटतं मी त्यांना काहीही न सांगता स्वतः मात्र हे सर्व स्वतःच मान्य करू, सेटल झाल्यानंतर मी त्यांना हे सर्व सांगू का. तेव्हा आता विद्याधर म्हणतो की हो पृथ्वी, अरे तू एवढा कसला विचार करतोस. बघ तू शिर्के आहे ना, तर तो आपला जुना माणूस आहे, एकदम जाणता आणि एकदम प्रामाणिक, आणि तो शिर्के मात्र तुला सगळी काही मदत करेल. त्यामुळे तू जा, लवकरात लवकर जा, मी तुला जा म्हणतो ना. पृथ्वी लगेच खुश होतो. लगेच मात्र आता विद्याधरला घट्ट मिठी मारतो. मिताली चल लवकर. मिताली हो हो करते. दोघांना मात्र आता हे विद्याधरचं म्हणणं पटतं आणि ते लगेच खुश होऊन निघून जातात. विद्याधरला मात्र खूप असा आनंद होतोय, तो खूपच खुश असतो. ती म्हणतो की जा 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 राजा बाबू, जा राजा बाबू, आता जे काही मी ठरवलं ती माझी गेम बरोबर बसणार आहे. तर इथे मात्र पृथ्वी फॅक्टरीमध्ये जाऊन तंटा करणार, इकडे युगंधर मात्र रागाने तांडव करणार. म्हणून आता बाप लेकामध्ये भांडण आता जबरदस्त होण्यासाठी आता ह्या विद्याधरचं नाटक सुरू असतं. म्हणून तो पृथ्वीला भरी घालतो आणि हे सगळं काही झाल्यामुळे निंबाळकरांच्या घरातील जी काही आग आहे ती तर विझणार नाहीच, तर ती आग मात्र फक्त आणि फक्त भडकत राहणार. त्यानंतर आता इकडे युगंधर मात्र आता आनंदीच्या रूम मध्ये येतो. तेव्हा आनंदी लगेच उठून उभी राहते. तेव्हा युगंधर तिला म्हणतो की आनंदी, मी तुला फक्त आराम करण्यासाठी सांगितलेला आहे, तू अशी इकडे का फिरत बसलीस. तेव्हा आता आनंदी म्हणते की मालक साहेब, आणि म्हणते की मालक साहेब तुम्ही, आणि मी फक्त चालून बघत होते की पायामध्ये प्राण आले की काय. तेव्हा आता युगंधर म्हणतो की अगं काय वेडेपणा सुरू आहे तुझा,
काय चालून बघत होती. प्राण आले की काही बघते. अगं शांतपणे आराम कर, झोप लवकर, जरा आराम कर. तेव्हा आता आनंदी म्हणते की मालक साहेब, अहो या बेडवर बसून बसून पाठीला अगदी कळ आलेली आहे आणि ह्या रूम मध्ये खरंच मला खूप कंटाळा येतो. तेव्हा आता युगंधर म्हणतो की म्हणजे माझं घर तुला तर जेल वाटतं की काय? तेव्हा आनंदी म्हणते की नाही हो, असं नाही मालक साहेब. युगंधर म्हणतो की शांतपणे तू आराम करायचा, नाहीतर मी तुझ्या आबांना फोन करेल. आनंदी घाबरते आणि म्हणते की नाही नाही, आबांना सांगू नका, मी बसते. त्यानंतर मात्र आनंदी बेडवर बसते. परंतु त्याच वेळेस आता समोरून आता हा युगंधर आहे तर शिर्केंना फोन करतो आणि विचारतो की शिर्के, आता त्या क्लायंटची ऑर्डर अजूनपर्यंत का पोहोचली नसेल? क्लायंटचे मला मेसेज यायला लागले, त्यांचे फोन यायला सुरुवात झालेली आहे, त्यांची ऑर्डर अजूनपर्यंत का पोहोचली नसेल? तुमचं लक्ष कुठे आहे? तेव्हा शिर्के म्हणतात की नाही मालक साहेब, अहो तसं काही नाही. छोटे मालक आहे ते जरा फॅक्टरीमध्ये आलेले आहेत आणि ते जरा कामगारांशी बोलतात. तेव्हा आता युगंधर विचारतो की छोटे मालक, नक्की छोटे मालक कोण बरं? तेव्हा आता शिर्के सांगतात की आपला पृथ्वी इथे आलेला आहे. हे ऐकून आता युगंधर विचारतो की काय म्हणतात? तेव्हा आता युगंधर म्हणतो की पृथ्वी तिकडे काय करतो, त्याचा ऑफिसची आणि इकडे कंपनीशी काय म्हणजे संबंध आहे. तेव्हा आनंदी हे सर्व ऐकत असते. युगंधर विचारतो की सगळ्या स्टाफला घेऊन तो तिकडे काय करतो, नक्की त्याचं काय सुरू आहे? तेव्हा शिर्के म्हणतात की नाही, ते नवीन प्रोजेक्ट बद्दल बोलतात, नवीन काहीतरी आयडिया त्यांच्या डोक्यामध्ये आहेत आणि त्यांचं तेच काम सुरू आहे. त्यामुळे आपल्या ऑर्डरचं जे काही काम आहे तर ते लांबणीवर पडलेलं आहे आणि मी सगळं काही मॅनेज करतो. तेव्हा आता युगंधरला फारच राग येतो. युगंधर म्हणतो हे सर्व करण्याची त्याला परमिशन कोणी दिली होती आणि तो आहे तरी कोण? तेव्हा आता शिर्के म्हणतात की मालक साहेब, असं नाही, ते सकाळीच आलेले आहे. तर युगंधर म्हणतो की हे बघ शिर्के, मला काही ऐकून घ्यायचं नाही, आत्ताच्या आत्ता मात्र ही ऑर्डर आहे तर ती क्लायंटला डिलिव्हर झाली पाहिजे, समजलं का? तेव्हा आता शिर्के म्हणतात की हो मालक साहेब, पोहोचतो. आता युगंधर म्हणतो की हो, मी लगेच आता फॅक्टरीमध्ये यायला निघतो. तेव्हा शिर्के म्हणतात अहो अहो आणि खूपच घाबरतात. तर युगंधर फोन कट करतो. युगंधर फाईल वगैरे घेऊन आनंदीला जाताना म्हणतो की तू फक्त आराम कर आणि आता युगंधर निघून जातो तर आनंदीला टेन्शन येतं. तेव्हा ती म्हणते की देवा, आज कुठेतरी मला असं वाटत होतं की ह्या दोघांमध्ये असणारी दरी आता दूर होत आहे, तर कमी झाली असं मला वाटत होतं, पण आता लगेच हे नवीन काय ऐकायला आलं. त्यानंतर मात्र आता इकडे पृथ्वी कंपनीत आलेला आहे आणि तो कामगारांशी काही बोलत आहे. आपल्याला कापडामध्ये मात्र काही बदल घडवायचा नाही, तुमचं विणकाम आहे ते तसंच राहील. त्यामुळे टीचिंग आणि जो काही आता हे कटिंग करताना तुम्हाला पदर आहे तर तो अगोदरच जोडून ठेवायचा आहे. असं केल्याने मात्र साडीची जी फिटिंग्स आहे तर ती नीट व्यवस्थित बसेल. नंतर मिताली म्हणते की त्यासाठी आम्ही जो काही कमरेचा पट्टा आहे तो ऍडजस्ट केलेला आहे आणि तुम्ही मात्र आमचं जे काही अगोदर शॅम्पल बनवलेला आहे तर तो बघा आणि ही साडी नेसण्यासाठी फक्त 30 सेकंद लागणार आहे. जस्ट इमॅजिन, या जे काही आयडिया आमची आहे तर त्यामुळे फॅक्टरीचं सेल किती वाढू शकतो. तेव्हा आता पृथ्वी सुद्धा खुश होत हो असं म्हणतो. तसंही आता इन्स्टंटचा जमाना आहे शिर्के, काळासोबत सुद्धा आपल्याला बदलावं लागेल. तेव्हा आता शिर्के म्हणतात की हो बदलायला पाहिजे, परंतु मी तुम्हाला काय म्हणतो. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की फक्त तुम्ही मला 10 मिनिट द्या आणि लगेच तो सगळ्या स्टाफला पुन्हा सांगायला सुरुवात करतो की मी काय म्हणत होतो आणि सगळं काही तो समजावून सांगत असतो. शिर्केंना फार टेन्शन येतं कारण आता ही ऑर्डर पोहोचण्यासाठी एकतर ऑलरेडी उशीर झालेला आहे आणि त्यात म्हणजे आता इकडे मालक साहेब यायला निघालेत. आता शिर्केला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि त्याच वेळेस आता तेथे युगंधर येतो. आता युगंधर लगेच म्हणतो की इकडे नक्की काय सुरू आहे. तेव्हा आता सगळा स्टाफ खूप घाबरला जातो आणि खाली मान घालून उभे असतात. तेव्हा आता युगंधर त्यांच्यावर भडकतो, आपलं काम सोडून दिलं आणि तुम्ही इकडे काय करतात? मार्केटमध्ये वेळेवर माल पोहोचत नाही आणि काम सोडून तुम्ही इकडे काय करतात? क्लायंटचे फोन मला यायला सुरुवात झालेली आहे. शिर्के, तू तर इकडे गप्पा करत बसलेला आहे. तेव्हा आता शिर्के घाबरतात आणि म्हणतात की मालक साहेब तसं नव्हतं. तेव्हा आता पृथ्वी उभा राहतो आणि म्हणतो की त्यांची काहीच चूक नाही, मीच त्यांना इकडे बोलावलं होतं. आता युगंधर स्टाफला म्हणतो की तुम्हाला मी जायला सांगितलं आणि जा लवकर आपापल्या कामाला लागा. तेव्हा आता शिर्के म्हणतात की हे बघा मालक साहेब. तेव्हा युगंधर रागाने म्हणतो की शिर्के शांत राहा. युगंधर रागाने पृथ्वीला म्हणतो कशी झाली माझ्या कंपनीमध्ये पाय ठेवण्याची. तेव्हा आता पृथ्वी सांगायला जातो की हे बघा, परंतु युगंधर काही ऐकून घ्यायला तयार नसतो. युगंधर म्हणतो की एकही शब्द मला ऐकायचा नाही आणि हे काही तुला तुझं कॉलेज वाटलं का? केव्हाही यायचं आणि हुल्लेबाजी करायची. माझी फॅक्टरी आहे आणि इथे सगळे काही काम शिस्तीत होतात आणि येथे मात्र बेशिस्तपणा आणि पोरखेडपणा मला अजिबात चालणार नाही आणि हे जे काही फालतूचे उद्योग करायचे असेल तर ते बाहेर करायचे, इथे नाही. तर पृथ्वीला आणखीनच राग येतो. तुमच्या या बेजबाबदार पानामुळे आता मार्केटमध्ये फॅक्टरीचं नाव खराब होतंय, डिलिव्हरी लेट
सेट होतात कळतं का तुम्हाला? तेव्हा आता मिताली म्हणते की पण बाबा एकदा दादाचं जे काही डिझाईन आहे ते बघून तरी घ्या. तेव्हा आता युगंधर रागाने म्हणतो की चूप, एकदम चूप, की तू सुद्धा यांच्या नादाला लागून बेजबाबदार झालेली आहेस, असं युगंधर रागाने मितालीला म्हणतो. तेव्हा पृथ्वीला फारच राग येतो. पृथ्वी म्हणतो की एक मिनिट. युगंधर निंबाळकर असे जोरात ओरडतो. ते टाइमपास करण्यासाठी नाही आलो तर ह्या फॅक्टरीच्या फायद्यासाठी आणि बिझनेस वाढवण्यासाठी काहीतरी नवीन गोष्टी घेऊन आलो. सुद्धा या फॅक्टरीचा आणि निंबाळकरांचा वारसदार आहे म्हणून. युगंधर रागाने म्हणतो की वारसदार? कसला वारसदार? अरे ही कंपनी आहे तर ती मी दिवस रात्र मेहनत करून माझ्या रक्ताच्या पाण्याने मी उभी केलेली आहे. फक्त तू माझा मुलगा आहे म्हणून तू इथे येऊन हक्क नाही दाखवू शकत. त्यामुळे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, वारसदार हा फक्त रक्ताचा आणि नावाचा नसतो. वारसदार हा विचारांचा आणि कर्तृत्वाचा असायला लागतो. ऐकी नसताना फक्त आता त्या गादीवर बसता येतं. ती गादी चालवण्यासाठी खांद्यामध्ये आणि मनगटामध्ये स्वतःची ताकद असावी लागते. त्यासाठी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं आणि ती लायकी मात्र तुझी नाही. म्हणून आता युगंधरने सुद्धा पृथ्वीचा खूप अपमान केलेला आहे. युगंधर आता खूप रागाने पृथ्वीकडे बघत आहे आणि पृथ्वी आणि मितालीच्या मनात आणखीनच मात्र आता युगंधर विषयी काही वेगळ्याच भावना निर्माण होतात. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मात्र हा विद्याधर आहे तर तो आनंदीला म्हणतो की तू त्या बापलेकामध्ये सेटलमेंट करणार आहे का? आणि आनंदीचा हात धरून म्हणतो की स्वप्न सुद्धा मी तसं होऊन देणार नाही. त्यावरती आनंदी घाबरत नसते. आनंदी म्हणते तुटलेली नाती जोडायला जन्मलेली आनंदी आहे. विद्याधर म्हणतो की निंबाळकर घराण्याची आता राग झाल्याशिवाय हा मात्र विद्याधर नाही थांबणार. आनंदी जोराने मात्र ह्या विद्याधरला ढकलून देते आणि खबरदार असं म्हणते. तेव्हा विद्याधर मात्र आता आनंदीवर धावून येतो. आनंदी करत. तेव्हा आनंदी म्हणते माझ्या मुलांच्या बाबतीत एकही शब्द बोललास ना तर, आणि माझ्या मुलांच्या वाटेला जर जाण्याचा तू प्रयत्न केलास की तुला नाही सोडणार. त्यांच्यातील आणि मालक साहेबामधील जो दुरावा आहे तर तुम्ही स्वतः मिटून दाखवेल. आनंदीने विद्याधरला कडकेखोर उत्तर दिलेलं असतं. तेव्हा आता विद्याधर बघतच असतो. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.